नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं MS TV चॅनलवरती स्वागत। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली आहे। तरुण चेहऱ्यांना आणि मंत्री पक्षांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। कोणाला मोठी जबाबदारी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार हे पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात लवकरच खांदेपलट होणार आहे। भाजपमध्ये संघटनात्मक बदल पूर्ण झालेत। आता पुढचा नंबर थेट केंद्रीय मंत्रिमंडळाचा। मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा हा थेट दुसरा टप्पा आहे। सोबतच 2029ची लोकसभा आणि अनेक राज्याच्या विधानसभा निवडणुका हेच टार्गेट ठेवून मंत्रिमंडळात मोठ्या बदलीची तयारी सुरू झाली आहे। सध्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांसह एकूण 39 मंत्री आहेत। घटनेनुसार ही संख्या 81 पर्यंत जाऊ शकते। थोडक्यात सांगायचं झालं तर 12 मंत्रिपद अजूनही रिक्त आहेत, पण केवळ रिकाम्या जागा भरणं एवढंच यामागे उद्देश नाही। यामागे मोठं राजकीय आणि प्रशासकीय गणित दडलंय। भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची नवी टीम सज्ज झाली आहे। त्यामुळे पक्षात नवी जबाबदारी मिळालेल्या नेत्यांना आता एक व्यक्ती एक पद या सूत्रानुसार मंत्रिपद सोडावं लागू शकतं। सूत्राने दिलेल्या माहितीनुसार यात सर्वात मोठं नाव आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं। गोयल आणि भाजपाचे खजिनदार आहेत, त्यामुळे आता वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यातून मुक्त केले जाण्याची शक्यता आहे। दुसरीकडे हर्ष मल्होत्रा आणि पंकज चौधरी यांचीही अडचणी वाढल्यात। मल्होत्रा आणि दिल्ली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर चौधरी यांना यूपी भाजपाची कमान मिळाली आहे। यूपीच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे चौधरींना पूर्ण वेळ संघटनेत द्यावा लागेल आणि कुर्मी समाजाला थेट संदेश देण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवण्याबाबत पक्षात एक मतप्रवाह आहे। याशिवाय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि BL वर्मा यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे। त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे। रिकाम्या 12 जागांवर कोणाची वर्णी लागणार? यूपी, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता दाट आहे। यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे। त्यांच्या एंट्रीमुळे शिवसेना भाजप युती आणि अधिक भक्कम होईल। पंजाबमध्ये पाय रोवण्यासाठी भाजप काही नव्या नेत्यांना मंत्रिमंडळात घेऊ शकतं। सर्वात मोठी चर्चा आहे ती भाजपाच्या संसदीय मंडळाची। उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव यात चर्चेत आहे। हा भाजपाचा नेक्स्ट प्लॅन असल्याचं बोललं जाते। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचंही नाव चर्चेत आहे। त्यामुळेच आगामी काळात मंत्रिपक्षांना खुश ठेवण्यासाठीच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा हा मोदीचा मोठा डाव असल्याचं बोललं जात आहे। या मोठ्या फेरबदलाच्या चर्चांना वेग आला आहे। महाराष्ट्राला यावेळी मोठी लॉटरी लागणार का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।